ते रजतचे देखील धन्यवाद। आणि आता काही घडामोडींचा वेगवान आढावा सविस्तर स्वरूपात घेणार आहोत। बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावलेली, मात्र या बैठकीला एकही शेतकरी नेत्याने हजेरी लावली नाही। या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ काढलेला, मात्र शेतकरी नेते या बैठकीला उपस्थित राहू न शकल्यानं बैठक रद्द करावी लागली। यावर मंत्री बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली। कुणी प्रतिनिधी उपस्थित नाहीये त्या बैठकीत अपेक्षित असलेले। त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आता हे निवेदन येईल त्यांचं निवेदन सरकारने आता घेतलेलं आहे, त्यावर सर्व प्रधान सचिवाला त्या ठिकाणी त्यांचं काय काय करता येईल ते सांगितलं आहे। पण कुणीतरी बैठकीला यायला पाहिजे होतं, कुणीतरी बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे होती। किमान बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं, कुणीच आले नाही। त्यामुळे आतापर्यंत वाट बघितली, त्यामुळे आजची बैठक रद्द झाली आहे। सरकारने बोलवलेल्या बैठकीसंदर्भात बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला बैठकीला बोलवून अटक करण्याचा सरकारचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप बच्चू कडूंनी केलाय। आंदोलनाच्या दिवशी बैठक ठेवण्याचा हेतू काय, असा सवालही कडूंनी केला। वा बावनकुळे साहेब, इतके तुम्ही शेतकऱ्यासोबत विश्वासघात करताय। 10 मॅसेज आहे बावनकुळे साहेबांना मी मीटिंग लावण्याबाबत, आणि 28लाच मीटिंग लावायची। हे लोक जनता वाऱ्यावर ठेवायची, आम्हाला तिकडे अटक करायचं त्यांचा प्लॅन होता। सगळे नेते एकत्र बोलावायचे, अटक करायचं आणि या जनतेला तुम्ही वाट लावायची होती। तुमचा प्लॅनिंग आमच्या लक्षात आलं। मागण्याचा अर्थ मिळाला होता, म्हणूनच आम्ही मीटिंग। बैठकीची गरज काय? डायरेक्ट निर्णय घ्या ना। रविकांत आम्ही बोलावलं असतं, आज जर आम्ही तिकडे नेते गेलो असतो, जनता कोणाच्या भरोश्यावर राहिली असती? साधी गोष्ट आहे। एवढे लोकांना समजतं बावनकुळे साहेब, एवढं मूर्ख नका बनवू तुम्ही लोकांना। तर बच्चू कडूंच्या आंदोलनावर शेतकरी नेते किशोर तिवारींनी जोरदार टीका केली आहे। बच्चू कडूंना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचं राज्यमंत्री दर्जाचं पद हवं होतं, मात्र त्यांना ते देण्यात आलं नाही। म्हणूनच बच्चू कडू सरकार विरोधात रान उठवत असल्याचं किशोर तिवारींचं म्हणणं आहे। मी एकदा गेलो होतो मंत्रालयात, तर बच्चू कडू यांचा प्रस्ताव होता की किशोर तिवारी यांना ज्या पदावर तुम्ही ठेवलं त्या पदावर मला ठेवा। मला हे म्हणायचं आहे की बच्चू कडू हे चांगले कार्यकर्ते आहे, पण वो अज्ञानी आहे। कृषी संकटाचं त्यांना ज्ञान नाही, त्यांना काहीच समजत नाही। आणि त्यांचा माझा अनुभव असा राहिला की एक जेव्हा आंदोलन सुरू करतात, मग ते मोजरीचं आंदोलन असो ते सगळं गुंडाळून घेतात। दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनावर प्रकाश आंबेडकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे। मंत्री असताना काय करत होतात, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी शेतकरी नेते बच्चू कडूंना केला। तर मंत्री असताना मंत्रिपद उपभोगायचं आणि शेतकऱ्यांना विसरायचं, त्यानंतर मंत्रिपद गेल्यावर शेतकऱ्यांना आठवायचं, अशी नौटंकी करणाऱ्या लोकांना जनतेने धडा शिकवायला हवा, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। लय वल्गना बघितलेली आहेत मी, त्याच्यामुळे लोकांनी असा फसू नये। मंत्रिपद असताना काय मारत होता का? लय वल्गना बघितलेली आहेत मी, त्याच्यामुळे लोकांनी असा फसू नये। मंत्रिपद असताना काय मारत होता का? मंत्री असताना काय करत होता हे पहिल्यांदा सांगा ना। मंत्री असताना मंत्रिपद उपभोगायचं, शेतकऱ्याला विसरायचं, आणि आपलं मंत्रिपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या, चौकशी लागली की मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो। असे नौटंकी करणाऱ्या लोकांनी धडा शिकवला पाहिजे। दरम्यान आपल्यावर व्यक्तिगत वाद असेल तर प्रकाश आंबेडकरांनी सांगावं, कान पकडेन, पण ही लढाई शेतकऱ्यांची आहे, त्यावर आपण बोलणार असाल तर हे चुकीचं होईल। आपणही या आंदोलनात सहभागी व्हावं, असं वक्तव्य शेतकरी नेते बच्चू कडूंनी केलंय। मी तुमचा आदर करतोय, तुम्ही पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे परंपरेतले आहे, वंश परंपरा आहे। तुम्हाला आम्ही काही बोलू असं एवढे मोठे आम्ही नाही, परंतु आमच्याबद्दल हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे, दिव्यांगांचा आहे, कामगारांचा आहे। या मोर्चाला अशा पद्धतीचं माझ्यावर राग व्यक्तिगत असेल तर तुम्ही बोलावा, आम्हाला घरी बोलावा, कान पकडा, पण इथं तुम्ही सगळ्या शेतकऱ्याचं बोलण्यानं वाईट होत असेल तर प्रकाश भाऊ हे फार चुकीचं होईल। तुमचा पूर्ण आधार करतो आम्ही, तुम्ही सुद्धा याच्यात सामील झालं पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे, आणि ही शेतकऱ्याची लढाई सर्व मिळून लढलो पाहिजे।
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत आयोग 18 महिन्यात अहवाल सादर करणार असून 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून दिलं जाणारं अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरलं जातं का याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिल्याची चर्चा होती. या संस्थेच्या नियामक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश आहे. त्यामुळे चौकशीच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अशी कोणतीही चौकशी सुरू केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही. या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्व समक्ष ठरलं. त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो. त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे. त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते. सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे. त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली. आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही. त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या चर्चांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी विरोधकांनी मात्र यावर मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र टाकलंय. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवलाय अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. ऑपरेशन लोटस 2 मधून आता अजित पवार आणि शिंदेची गळचेपी सुरू झाली आहे का असा सवाल रोहित पवारांनी केला. अमित शाह साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही. याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं, ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आता दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल. पण हास्यास्पद आहे. एन्क्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा. अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत. त्या बाबतीत मात्र तोंडावर बोट आणि नको त्या विषयामध्ये एन्क्वायरी लावतात. तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या चर्चांवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी भाजपावर निशाणा साधलाय. नाही, आता 100% कालच अमित भाईंनी सांगितलं की आता कोणाच्याही कुबड्यांची आम्हाला गरज नाही. आता 100% भाजपा अशा प्रकारचं घेत असेल तर भाजपचा आत्तापर्यंत प्रवास बघितला तर मला वाटतं की ते मित्रांचा फक्त तेवढ्या पुरताच वापर करतात, नंतर सोडून देतात. त्याचंच हे प्रत्यंतर आहे का मग सांगता येत. आम्ही जाणीवपूर्वक चौकशी लावत नाही. तुमच्या काळात तुम्ही अनेक चौकशा लावल्या पण आम्ही घाबरलो नाही. विरोधकांच्या टीकेवर बावनकुळेंनी हे प्रत्युत्तर दिलं. चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे. तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्या काळात तर पाळाच पळ वाचतो असता एवढ्या चौकशा लावल्या. आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही. पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा व्यवहार बिल्डर विशाल गोखलेंनी रद्द केला. त्यानंतर आता जैन मुनींनी पत्रकार परिषद घेत धर्मादाय आयुक्तांना आवाहन केलंय. धर्मादाय आयुक्तांनी संपूर्ण व्यवहार रद्द करावा असं आवाहन जैन मुनींकडनं करण्यात आलंय. विशाल गोखलेंचे पैसेही ट्रस्टींनी परत करून टाकावे अशी जैन मुनींनी मागणी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांचेही जैन मुनींनी आभार मानले. जैन बोर्डिंग ट्रस्टही आता पुण्यातल्या जागेचा व्यवहार रद्द करणार आहे. ट्रस्टच्या वतीने व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. गोखले ग्रुपने माघार घेतल्यावर आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यात सध्या कार्टून कॅरेक्टरवरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रवींद्र धंगेकरांनी अमित शहांवर टीका केली होती. अमित शहांवर टीका करण्याची धंगेकरांची लायकी नसल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर धंगेकर यांनी बन यांचा फोटो शेअर करून हा डेरेमॉन कोण असा प्रश्न विचारलेला. त्यावर बन यांनी प्रत्युत्तर दिलं, मी डोरेमॉन आहे तर तुम्ही बावळट नोबिता आहात असं नवनाथ बन यांनी म्हटलं. शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये कॅबिनेट बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. सरकारने जाहीर केलेल्या मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा आरोप
मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. मात्र आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचा दावा प्रशासनाने केलाय. अखेर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत आजच आतापर्यंत आलेल्या मदतीसंदर्भात आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहोचली या संदर्भात माहिती द्या असे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली होती. मुंबईवर 2 व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांचा अप्रत्यक्ष अॅनाकोंडा असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार पलटवार केला. आदित्य ठाकरेंनी पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंवर या शब्दात निशाणा साधला. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं. दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. खासदार संजय राऊत यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुबड्यावरून केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजप देशात अनेक ठिकाणी कुबड्यावर सत्तेत आहे. महाराष्ट्रातील 2 कुबड्या आहेत असा टोला राऊतांनी अमित शहांना लगावलाय. या होत्या